PSY 274 वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन TYBA। हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन जर असणार तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग आपण आता फक्त प्रश्नोत्तर बघूया। घटक क्रमांक 1 कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता। प्रश्न क्रमांक 1 लघुत्तरी प्रश्न। कुटुंबाचे आकार म्हणजे काय हे स्पष्ट करा। उत्तर, प्रत्येक कुटुंबाचा आकार हा त्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत यावर अवलंबून असतो। व्यक्ती त्याचे आई वडील, पत्नी, अपत्य, भावंडे, त्यांची पत्नी, अपत्य हे एकत्रित तसेच विभक्त कुटुंबात वास्तव्य करताना आढळतात। कुटुंबाचे प्रमुख 3 प्रकार पुढीलप्रमाणे। 1 लहान कुटुंब, ज्या कुटुंबात केवळ पती पत्नी व त्यांची अपत्ये राहत असतील अशा कुटुंबाला लहान कुटुंब म्हणून संबोधले जाते। लहान कुटुंबात पती पत्नी असे दोन्ही व्यक्तीच्या गटाला युग्मी कुटुंब असे म्हणतात। 2 विस्तारित कुटुंब, काही कुटुंबामध्ये 2हून जास्त पिढ्यांमधील व्यक्ती किंवा 3-4 लहान कुटुंबे एकत्र राहतात। कित्येकदा एकाच मोठ्या कुटुंबात पती पत्नी त्यांच्या सर्व विवाहित मुलासह आणि नातवंडासह एकत्र राहतात। तसेच महत्त्वाचे निर्णय कुटुंब प्रमुख घेत असतो अशा कुटुंबाला विस्तारित कुटुंब असे म्हणतात। 3 सांघिक कुटुंब, अनेक कुटुंब एकमेकांच्या सहकार्याने राहतात, त्यामुळे कुटुंबाचा आकार खूपच वाढलेला असतो। प्रश्न क्रमांक 2 कुटुंबाचे प्रकार सांगा। उत्तर 1 सर्वसाधारण द्विपालक कुटुंब। साधारण कुटुंबात पती पत्नी हे दोघे असतात। अपत्याच्या जन्मानंतर त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक वाढीसाठी दोघे प्रयत्नशील असतात। कालांतराने ही अपत्ये आयुष्यातील पुरुष व स्त्री या भूमिकेत पार पडतात। 2 एक पालक कुटुंब, घटस्फोटाचे दुष्परिणाम, अपत्यार होऊनी मुलाची जबाबदारी, मानसिक परिणाम यामुळे दुसऱ्या विवाहाच्या भानगडीत न पडता फक्त आई किंवा वडील अपत्याचे पालन पोषण करतात, त्याला एक पालक कुटुंब म्हणतात। 3 अपर्याप्त कुटुंब, या प्रकारच्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये जीवनातील सर्वसाधारण समस्या सोडवण्याची क्षमता नसते। सांपत्तिक स्थिती जेमतेम असते, अशी कुटुंबे परावलंबी असतात। अशा कुटुंबातील व्यक्ती अपरिपक्व, कमी शिकलेल्या व स्वतःचे ध्येय आकांक्षा नसलेल्या असतात। 4 समाजविघातक कुटुंब, या कुटुंबाची जीवन मूल्ये ही समाज मान्य मूल्यापेक्षा वेगळी असतात। मुलांना अनिष्ट आदेशाचे व गुन्हेगारी आईवडिलांचे अनुकरण करावे लागते। अप्रामाणिकपणा, खोटे बोलणे, इतरांना फसवणे, समाजविरोधी कृत्य करणे इत्यादी बाबी मुले हळूहळू शिकत असतात। 5 अस्पृश्य कुटुंब, अशी प्रकारची कुटुंबे समाजात सर्व थरात आढळतात। अशा कुटुंबातील व्यक्ती विशेषतः आई वडील अस्थिर, नातेवाईक भांडखोर प्रवृत्तीच्या असतात, त्यामुळे कुटुंबात नेहमी प्रक्षुब्ध भावना व अस्वस्थता आढळून येते। काही कुटुंबात आई वडिलांची सतत भांडणे होत असतात, त्यामुळे आदर्श कुटुंबाविषयी कल्पना मुलांना समजू शकत नाही। 6 भंगलेले कुटुंब, अशी कुटुंबे अपूर्ण असतात। घटस्फोट, मृत्यू इत्यादीमुळे आई वडिलांपैकी एकच पालक अशा कुटुंबात असतो। अशी कुटुंबे वस्तुत व उल्लेखलेल्या एक पालक कुटुंबासारखी असतात। इथे आपला प्रश्न क्रमांक 2 संपला आहे। प्रश्न क्रमांक 3 कुटुंबाचे स्वरूप बदलण्याची इतर प्रमुख कारणे सांगा। उत्तर, कुटुंब हा समाजाचा एक लहान घटक आहे। समाजाच्या नीतिनियमाचे, चालीरीतीचे प्रतिबिंब आपल्याला कुटुंबात दिसते। अशा बदलाचा कुटुंबाचे स्वरूप बदलणाऱ्याचे कारणे पुढीलप्रमाणे। 1 आर्थिक, पारंपरिक कुटुंब पद्धतीत पती हा कमवणारा व पत्नी ही गृहिणी ह्या समाजमान्य भूमिका होत्या। चूल आणि मूल हे तिचे क्षेत्र होते। ती आर्थिकदृष्ट्या पूर्ण पतीवर अवलंबून होती। आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे ती त्याबाबत स्वतःही कोणताही निर्णय घेत नसे। गेल्या काही दशकात ही परिस्थिती झपाटून बदलत आहे। जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने कामधंदा, नोकरी, व्यवसाय करीत आहे, त्यामुळे घरात योग्य वेळ देऊ शकत नाही, हेही तितकेच खरे। 2 कायद्यातील बदल, पारंपरिक कुटुंबात घटस्फोटाला मान्यता नव्हती। नवऱ्याने टाकलेली स्त्री परित्यक्त्या म्हणून जीवन जगत असे। घटस्फोटानंतर पुरुष दुसरे लग्न करीत असे, परंतु स्त्रीला तशी परवानगी नसे। आधुनिक कायद्यामुळे ही परिस्थिती बदलली आहे। मुलं नको असल्यास स्त्री गर्भपात करू घेऊ शकते। घटस्फोटानंतर तिला वाटल्यास ती पुनर्विवाह करू शकते। अशा प्रकारे आधुनिक स्त्रीला कायद्याने अधिकार बहाल केले आहेत। 3 नीतिमत्तेची बदल संकल्पना, समाजाच्या नीतिमत्तेचे
संकल्पना बदललेल्या आहेत. मूल होणे, मूल होण्याचे थांबवणे, मूल होऊ न देणे हे अधिकार पती पत्नीला प्राप्त झाले आहे. कुटुंब कल्याण योजना प्रत्येक कुटुंबाने राबवावी ही सरकारची व समाजाची अपेक्षा आहे. पूर्वी लैंगिक बाबीविषयी, लैंगिक कृतीविषयी याला समाजाची थोडी देखील मान्यता नव्हती. परंतु गेल्या काही दशकात पती पत्नी यांचे लैंगिक वैवाहिक जीवन कसे समृद्ध करता येईल याचा समाज विचार करतो आहे. 4. धर्माविषयी बदलता दृष्टिकोन. प्रत्येक समाजातील धर्माची पकड शिथिल होत आहे. काही कुटुंबांनी धार्मिक कृत्य करण्याचे टाळले तरी त्यामुळे त्या कुटुंबाला पूर्वीसारखी शिक्षा होत नाही किंवा जाब विचारण्यात येत नाही. विज्ञानिष्ठ कुटुंबात सध्या धर्माला, धार्मिक आचारांना कमी महत्त्व देण्यात येत आहे. पती म्हणजेच देव ही संकल्पना कालबाह्य ठरली आहे. 5. शैक्षणिक बदल. जगातील सर्व देशांमध्ये स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्यात येत आहे. स्त्री शिक्षण, स्त्री विकास याची बरीच चर्चा आपल्या देशात होत आहे. महाराष्ट्रात मुलींना मोफत शिक्षण देत आहेत, त्यामुळे बरीच चालना मिळालेली आहे. स्त्रियांचा व्यक्तिगत विकास होतो आहे. 4. कुटुंबाची कार्ये. आता आपण इथं आपला इथं प्रश्न क्रमांक 3 इथपर्यंत संपलेला आहे. 5 पर्यंत शैक्षणिक बदल. आता प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ.